नवापूर कोठडा गावात बिबट्याची दहशत, 3 कुत्रे केले फस्त, शेतकरी भयभीत। महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील शेतकरी भयभीत। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। बिबट्याच्या दहशतीने शेती कामं थांबली, शेतकरी हवालदिल। नवापूर तालुक्यातील कोठडा बोरदा फळीमध्ये गेल्या 2 महिन्यापासून बिबट्याची दहशत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी वन विभागाला कळवलंय। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील परिसरात पाहणी केली आहे। बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत कोठडा शिवारामध्ये असल्याने संध्याकाळी व रात्री बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेतकऱ्यांची शेतीची कामं थांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। कोठडा बोरदाफळी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घरे असून अनेक कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करीत आहे। त्यांचे पाळीव प्राणी गाय, बैल, म्हशी, शेळी, कोंबड्या आदी पशुपक्षी बाहेरच बांधलेले असतात। बिबट्या या ठिकाणी येत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत। आतापर्यंत बिबट्याने 3 कुत्र्यांची शिकार करून फस्त केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। माझे नाव लालू भिले गावित, राहणार पांगराणा, तालुका नवापूर। आणि आम्ही या शेतामध्ये असं या पद्धतीने शेतामध्ये आहे की झाडीसारखं जंगलासारखं आहे आणि त्याच्यामध्ये हा बिबट्या येऊन पोचला आहे। जवळजवळ त्याला असं समजा की 7 महिने झाले आहे त्याला। तोपर्यंत म्हणजे इकडे तिकडे फिरायचं, मग 3-4 कुत्रे खाऊन गेले आहे। आणि शेतामध्ये आम्हाला रात्री पाण्याबरोबर जायचं किंवा शेतामध्ये जायचं आम्हाला काही जमत नाही। जे सर्व काय आहे ते अडचणी आहे, त्याच्यामुळे आम्हाला जे काही इकडे तिकडे बहुत घरांसाठी चारासुद्धा कपायला जायला जमत नाही। अशा पद्धतीने आम्हाला म्हणजे या पद्धतीने आम्हाला म्हणजे अडचणी आहे। तर आम्हाला पिंजऱ्याचा बंदोबस्त करून आम्हाला या पद्धतीने आम्हाला म्हणजे पिंजरा पाठवावे। घरात सर्व म्हणजे आमचं इथे बैल आहे, गाया आहे, म्हशी आहे, सर्व आमच्या इथे म्हणजे शेतामध्ये राहत आहे। तसं असे मोकळ्या पद्धतीने आम्ही राहतो, मग आम्हाला अडचण आहे। त्यामुळे आम्हाला वन विभागाने आम्हाला पिंजऱ्याचा बंदोबस्त करून आम्हाला परवानगी द्यावी आणि पाठवावे। माझे नाव दिनेश गावित, मी या कोठडा शिवारमध्ये भरदा म्हणून या गावामध्ये राहतो। आमच्या या शेतामध्ये बिबट्या फिरून राहिला आहे। मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, मी व्हिडिओ पण काढलेला होता। आणि या शिवारामध्ये फिरून राहिला आहे, आम्हाला भीती वाटते। रात्री आम्ही पाणी बघायला जायचो, काय पिऊन असं फिरतो, मग सगळे आम्हाला भीती वाटते। आणि वन विभागवाले पण आले होते, पण त्यांनी काय सांगितलं काय ते समजत नाही। तरी याला पकडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा ही आमची मागणी आहे। कारण आम्ही शेतामध्ये राहतो, वारंवार आमच्या डोळ्यासमोर येतो आणि आम्हाला भीती वाटते, म्हणून काहीतरी करावे असं आमचं वन विभागवाल्यांना आहे। हे शेतीचे कामे रुकलेले आहे आणि तो संध्याकाळी 7, 7:30, 8 या वाजेपर्यंतच तो समोर येऊन आम्हाला दिसतो। हमारे बिबटे नहीं गए ना, वाई यहाँ पोर रहे रोते हैं, डोगरे रोते हैं, जानवर हैं, आँखा खुलो है, अल्ले बीते हैं। वन विभागाला विनंती का अभी नहीं कहीं दोली जाए कहीं कोई नहीं है राती देख लो। काय एलो एपे एक पोर रहे थे, देख लो काय हानी वेली है का काही? हाँ, कुतरान बेन कुतरान खाई गयो काय बोकरे डोगरे खाले डोगरेन बोकरान काही नहा पेन कुतरान बेन कुत्रे पालने थैला त्यान एक दी बेपेन दौड़ी गईला कुतरा वाखरी दिहा का राती 8 वाजता समजले कोवे राती काले। या भागातील शेतामध्ये बिबट्यांचे पायाचे ठसे देखील उमटले आहेत। त्याचे फोटो आणि बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। अनेक कुटुंब शेतात वास्तव्य करत आहेत। बाहेरच पशुपक्षी असल्याने त्यांची शिकार केल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते। या अनुषंगाने वन विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या भागामध्ये 40-50
रायंगण, पांगराण, जामतलाव, कोठडा आदी भागातील शेतकऱ्यांची शेती आहेत. गुजरात राज्यातील होलीपाडा, खापदा शिवारातील शेतकऱ्यांना देखील बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. सदर बिबट्याचा धुमाकूळ महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित नसून जवळ गुजरात राज्याची सीमा आहे. या भागात देखील बिबट्या जात असल्याने महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे. वन विभाग या समस्येची कशा पद्धतीने उपाययोजना करते याकडे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.